नमस्कार, रूपांजलीज कुकिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल गुळाच्या पोळीची रेसिपी। गुळ पोळी ही तशी सोपी आणि तशी अवघडही वाटू शकते, पण ही रेसिपी फॉलो केली तर गुळाची पोळी अप्रतिम होणार हे नक्की। गुळाच्या सारणा इतकंच पोळीचं कोटिंगही महत्त्वाचं असतं। सारण बनवणं फारसं अवघड नाहीये, पण बऱ्याच जणांना कोटिंगचा मात्र प्रॉब्लेम येतो। त्यामुळे पोळी एकतर चिवट तरी होते किंवा कडक तरी होते। तर एकदम अचूक प्रमाणासहित आपण ही पोळी बनवणार आहोत। अतिशय खमंग आणि खुसखुशीत गुळाच्या पोळीसाठी साहित्य आणि कृती बघूया। गुळाच्या पोळीचं सारण बनवण्यासाठी आपण घेणार आहोत एकदम बारीक चिरलेला 200 ग्रॅम गुळ। हा 1.5 कप आहे। छान पिवळा धमक गुळ घ्यायचा आहे। पांढरे तीळ घ्यायचे 4 टेबलस्पून, हे 50 ग्रॅम आहेत। 4 टेबलस्पून बेसन घ्यायचंय, हे 30 ग्रॅम आहे। बेसन भाजण्यासाठी 2 टेबलस्पून काठोकाठ भरून तेल घ्यायचंय। आपल्याला गूळ विरघळून घ्यावा लागेल, त्यासाठी अगदी 3 ते 4 टीस्पून पाणी घ्यायचंय आणि 1 टीस्पून वेलची पावडर। यानंतर पोळीच्या कोटिंगसाठी काय साहित्य घ्यायचंय ते बघूया। सर्वप्रथम 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचंय, हे 100 ग्रॅम आहे। गव्हाच्या पिठाच्या निम्मा म्हणजे अर्धा कप मैदा घ्यायचा आहे। 0 नंबरचा एकदम बारीक रवा मिळतो, तो 4 टेबलस्पून घ्यायचा आहे। गुळपोळीच्या खूप कमी रेसिपीज मध्ये तुम्हाला रवा वापरलेला दिसेल, पण रव्यामुळे पोळीला टेक्स्चर छान येतं, क्रिस्पी होते पोळी, त्यामुळे नक्की वापरा। 2 टेबलस्पून बेसन घ्यायचंय, 1.5 टेबलस्पून तांदूळाची पिठी आणि 3 टेबलस्पून तेल घ्यायचंय। कणिक मळताना याचं गरम मोहन आपण वापरणार आहोत। आता सगळ्यात आधी गुळाचं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी पहिल्यांदा कढईत मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं तीळ भाजून घ्यायचे। तीळ भाजून झाल्यावर 3 ते 4 मिनिटं गार करायचे आणि नंतर मिक्सरमध्ये यांची बारीक पावडर करून घ्यायची। ही बघा, तिळाची पावडर म्हणजे तीळकूट तयार झालाय। आता पुढची स्टेप म्हणजे तेलावर बेसन भाजून घ्यायचंय। हे सुद्धा बारीक गॅसवर 4 ते 5 मिनिटं भाजायचंय। बेसनाचा रंग बदलून छान खमंग वास येईपर्यंत हे भाजायचं। बरेच जण या सारणात सुकं खोबरंही घालतात, पण आपण ते वापरणार नाही आहोत, कारण 2-3 दिवसानंतर या खोबऱ्याचा एक प्रकारचा वास यायला लागतो आणि खोबरं न घालताही अतिशय चविष्ट सारण होतं, त्यामुळे आपण खोबरं घेतलेलं नाहीये। बेसन छान भाजून झालंय, मस्त खमंग वास येतोय। हे एका बोलमध्ये काढून ठेवूया आणि पुढची स्टेप बघूया। आता कढईत गूळ घालायचा, त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आणि मीडियम गॅसवर याला सतत ढवळत राहायचं। आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक अजिबात करायचा नाहीये। त्यामुळे गूळ इतपत वितळला की गॅस लगेच बंद करायचा आणि जे खडे उरलेत ते उलथण्यानी अशा प्रकारे मोडून घ्यायचेत। कढई चांगली गरम आहे, त्यामुळे या हीट मध्येच उरलेले खडे वितळवायचेत। आता जर गॅस बंद केला नाही तर गुळाचा पाक व्हायला लागेल, त्यामुळे ही काळजी घ्या। 10 मिनिटांनंतर गूळ अशा प्रकारे छान वितळून एकजीव झालेला आहे। मी आता यात वेलची पावडरही घालून टाकली आहे। आता हा पूर्ण थंड होण्यासाठी एका बोलमध्ये काढून घेऊया आणि तोपर्यंत पोळीसाठी कणिक मळूया। सगळ्यात पहिलं घ्यायचंय गव्हाचं पीठ, त्यानंतर मैदा, बारीक रवा, बेसन आणि तांदूळाची पिठी। यात पाव ते अर्धा चमचा मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि जे तेल आपण घेतलंय ते गरम करून त्याचं मोहन या पिठात घालायचं। 1-2 मिनिटांनंतर हाताने पिठाला तेल छान चोळून घ्यायचं आणि आता रोजच्या पोळ्यांना जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक भिजवायची। कणिक 15 ते 20 मिनिटं भिजू द्यायचे आणि तोपर्यंत सारण एकदम रेडी करूया।
गुळामध्ये पहिल्यांदा भाजलेलं बेसन घालायचं. आणि त्यानंतर तिळाचा कूट घालायचा. वेलची पावडर आपण ऑलरेडी घातलेली आहे. आता हे मिश्रण थोडंसं मळून घ्यायचं, छान मिक्स झालं पाहिजे. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये अगदी काही सेकंद हे मिश्रण फिरवून घ्यायचं, म्हणजे अगदी छोटे छोटे गुळाचे खडे जर राहिले असतील तर तेही बारीक होतील. हे बघा, मिक्सरमधून काढल्यावर हे असं एकदम मऊ आणि मस्त सारण तयार झालेलं आहे. असं सारण आपण पोळ्या करण्याच्या अगदी 4-5 दिवस आधीही करून ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवायचं आणि पोळ्या करण्याच्या आधी मायक्रोवेव्हला 1-2 मिनिटं गरम करून वापरू शकतो. आता पोळ्या करूया. साध्या पोळ्यांना घेतो तेवढाच गोळा घेऊन तांदूळाच्या पिठीवर लाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सारणाचा गोळा भरून अगदी हलक्या हाताने पातळ पोळी लाटायची. आपलं सारण आणि कणिक एकदम परफेक्ट झालेलं असल्यामुळे तुम्ही बघू शकता पोळी कुठेही फुटत नाहीये, एकदम छान लाटली जाते. सारण पोळीच्या सर्व कडांपर्यंत गेलं आहे. कधी कधी कडा थोड्याशा राहतात, अशा वेळी करंजीच्या कातण्याने कडा कातून घ्यायच्या. गुळाची पोळी बारीक गॅसवर छान भाजायची. एकदम मस्त, अजिबात फुटली किंवा चिकटली नाहीये. अशाच सगळ्या पोळ्या करून घेऊया. अतिशय सुंदर पोळ्या झाल्यात. खूप कडकही नाहीयेत आणि चिवटही नाहीयेत. या साहित्यात 7 मोठ्या गुळाच्या पोळ्या झाल्यात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच निवडक रेसिपीज करता पाहत रहा रूपांजलीज कुकिंग.